चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्लाबोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावे, जरांगे यांचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्तीही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असं विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे आदेश। तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं, दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल। डॉक्टर गौरी गर्जेच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीत अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप। पती अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचत्वात केले। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। काही नासलेल्या लोकांकडून बीडमध्ये 150 कोटींचा भ्रष्टाचार। अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा अजित पवारांचा गंभीर आरोप। कारवाई सुरू करण्याचे आदेश दिलेत, अजित पवारांची मागणी। निलेश राणेंचा काहींनी धसका घेतलाय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात, उदय सामंतांचं वक्तव्य। शहाद्यातील फडणवीसांच्या सभेकडे भाजप आमदार विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी पाठ फिरवली। गावित कुटुंब सभेपासून लांब राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी देण्याची मागणी। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। बुलढाणा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलंब रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प। पाडकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यानं परिणाम। शाळा, कॉलेज, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना। भाजपचं उद्या राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। भारतात बनलेला अॅनिमेटेड महाअवतार नरसिम्हा चित्रपट ऑस्कर 2026च्या शर्यतीमध्ये सामील। जागतिक हिट चित्रपटांची स्पर्धा करणार। हॉलिवूडच्या सुपर हिरोंनाही मागे टाकलं। दक्षिण आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे फलंदाज अपयशी। टीम इंडियाचा पहिला डाव 201 धावांवरच आटोपला। दक्षिण आफ्रिकेकडे 314 धावांची आघाडी।